नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आज आता पूर्ण गरम म्हणजे आता प्रेझेंट जगामध्ये जो विषय चाललेला आहे 2026 मध्ये, की अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केलेला आहे. आणि याच्यामुळे आता बाबा ठीक आहे, कोणी कोणता बॉम्ब वापरला, काय वापरला, आता तर हे जे युद्ध आहे, आतापर्यंत जी युद्ध झाली आणि आता हे जे युद्ध आहे, याच्या आधीच आता रशिया आणि युक्रेन जे युद्ध सुरू आहे आणि हे देखील युद्ध सुरू आहे. तर याच्यामुळे माणसांना जगामध्ये कळाले की आधुनिक युद्ध पद्धती कशी बदलली आहे. म्हणजे आधीची जी युद्ध झाली त्याच्यामध्ये आपण माणसांचा वापर जास्त होता, म्हणजे आपण माणसं जास्त वापरले, सैनिक वगैरे यांचा वापर जास्त होता. पण आता सैनिकांचा वापर होतो, विमानांचा वापर होतो, पण त्याच्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी आली. पुन्हा आता असं झालेलं आहे की काही देशांनी तर आपल्या भोवती एखादं आवरण तयार केलेलं आहे, जसं अमेरिका आहे, इस्रायल आहे. तर यांनी काय केलेलं आहे की एखाद्या शत्रूने जर एखाद्या देशाने त्यांच्यावर हल्ला केला तर ते अण्वस्त्र किंवा तो जो रॉकेट सोडलेला असेल किंवा जो बॉम्ब सोडला असेल तो तिथेच वर डिटेक्ट होतो आणि त्याला तिथेच डिस्ट्रॉय केला जातो. म्हणजे असं टेक्नॉलॉजीचा हे पडलेलं आहे नवीन. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे नवीन नवीन शस्त्र आलेली आहेत आणि प्रोटेक्शन वाईज काही गोष्टी आलेल्या आहेत युद्धामध्ये देश वापरत आहेत. तर असंच एका बॉम्ब विषयी आपण आता बोलणार आहोत. तर मंडळी, काय झालं माहितीये का, मध्ये गाझा पट्टीमध्ये ज्यावेळी इस्रायलनं हल्ला केला आणि त्याच्यामध्ये शेकडो पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आणि त्यातले काही जण, बरेच जण बेपत्ता झाले. पण लोकांना कळणं, हे बेपत्ता झाले म्हणजे काय, म्हणजे असे कसे बेपत्ता होतील, इथं माणसं आहेत आणि थोड्या वेळ ते दिसतच नाहीत. तर याच्यासाठी तर त्यांना लक्षात आलं की तिथे बहुतेक यांनी थर्मोबॅरिक शस्त्रांसारखी उच्च तापमानाची शस्त्रे इस्रायलने वापरली असतील आणि त्याच्यामुळे तिथली माणसे ती म्हणजे डिस्ट्रॉय झाली असतील, तिथे कळालंच नसेल काय झालं. तर म्हणजे नेमकं हे थर्मोबॅरिक बॉम्ब म्हणजे काय, तर त्याच्याविषयी आपण आता बोलणार आहोत. तर थर्मोबॅरिक बॉम्ब, थर्मोबॅरिक हा एक शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे. तर हे दोन शब्द आहेत, थर्मो म्हणजे उष्णता आणि बारो म्हणजे दाब, प्रचंड दाब. तर या थर्मोबॅरिक बॉम्बमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते आणि उच्च दाब पण तयार होतो त्याच्यामध्ये. तर हे कसं काम करतं त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आणि एवढा उच्च दाब आणि एवढी तीव्र उष्णता निर्माण होते की याच्यामध्ये मानवी शरीर, म्हणजे तो जर बॉम्ब एखाद्या माणसावर फेकला गेला तर त्या माणसाचा सांगाडा सोडून बाकी सगळं जळलं जातं, फक्त हाडाचा सांगाडा तिथे शिल्लक राहतो. म्हणजे एवढा भयानक किंवा संवारक हा थर्मोबॅरिक बॉम्ब आहे. तर याच्याबद्दल आपण आता बघूया तर कसं आहे. तर याच्यामध्ये हे थर्मोबॅरिक बॉम्ब जे आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर एरोसोल ही एक हे आहे की ज्याच्यामध्ये इंधन, म्हणजे त्याच्यामध्ये जे इंधन आहे, आपण आता इंधन म्हणजे पेट्रोल म्हणजे डिझेल वगैरे असं म्हणतो, त्याच्यामध्ये तसे जे बॉम्बमध्ये जे इंधन वापरतात तर त्याचे बारीक बारीक थेंब असे हवेमध्ये पसरलेले असतात आणि ते वापरलं जातं. आणि ते हवेत पसरलेलं इंधन जे आहे त्याला प्रज्वलित म्हणजे त्याला जाळलं जातं, म्हणजे त्याला असं प्रज्वलित केलं जातं. आणि त्यामुळे काय होतं, तर एक मोठा अग्निगोळा तयार होतो आणि दीर्घकाळ टिकणारी तिथे उच्च दाबाची लाट तयार होते आणि त्यानंतर तिथे व्हॅक्यूम इफेक्ट तयार होतो. हे असं सगळं होतं. तर याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया. तर याच्या आता पारंपरिक स्फोटके जे आहेत, बाबा आम्ही आता एखादा बॉम्ब टाकला आणि तो तिथे गेल्यानंतर फुटला, तर त्यामध्ये जे वापरलेले आपण इंधन म्हणा किंवा शस्त्र सामुग्री जी वापरलेली आहे आणि आता ही जी स्फोटके आहेत, तर याच्यामध्ये दोघांच्या मध्ये जे घटक वापरले असतात ते वेगवेगळे आहेत आणि दोघांचं जे नुकसान जे होते ते देखील वेगवेगळे होतात. थर्मोबॅरिक बॉम्ब जे आहे, तर याच्यामध्ये पहिल्यांदा तर हा जो थर्मोबॅरिक बॉम्ब आहे तर त्याचा स्फोट जो आहे तो पारंपरिक डिटोनेटर म्हणजे चालत आलेले डिटोनेटर त्यानेच केला जातो. तर आता ठीक आहे, एखाद्या ठिकाणी थर्मोबॅरिक बॉम्ब जर आपण टाकला तर थर्मोबॅरिक बॉम्ब आधी तिथं टाकला तर त्याच्यामध्ये आधी बघूया की थर्मोबॅरिक बॉम्बमध्ये काय काय असतं. तर थर्मोबॅरिकमध्ये
जे स्फोटके असतात, एक्सप्लोजिव्ह जे असतात, ते घन किंवा द्रव रूपात असतात. आता घन रूपात जे असतात ते RDX किंवा HMX वापरतात. त्याच्यामध्ये हाय मेल्टिंग एक्सप्लोजिव्ह म्हणून HMX वापरतात. आणि त्याच्यामध्ये 20 ते 40% अल्युमिनियम, मॅग्नेशियम किंवा झिरकोनियाची पावडर असते. एकदम अतिसूक्ष्म, म्हणजे 15 ते 20 मायक्रॉनची पावडर असते. तर ही पावडर जी आहे, आता अल्युमिनियम पावडर म्हणा, तर ती अशी ठेवली तर ती एक्सप्लोजिव्ह आहे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये कसं असतं, मग ही 20 ते 40% पावडर आहे ती भरपूर म्हणजे प्रमाणात म्हणता येईल. त्याच्यामुळे इंधन भरपूर असतं आणि त्याला हे सगळं कार्य करण्यासाठी, जे तो बॉम्ब ऍक्टिव्ह होण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज असते. आणि तो ऑक्सिजन वातावरणातून किंवा ज्याच्यातून बॉम्ब टाकलेला आहे ते आजूबाजूच्या वातावरणातून घेतली जाते. म्हणजे माणसावर बॉम्ब टाकला तर माणसाच्या अंगातला ऑक्सिजन देखील ते वापरतं. तर आता दुसरे देखील बॉम्ब आहेत. आता ब्लास्ट वॉर हेड्स म्हणून एक आहे. तर त्याच्यामध्ये काय असते, तर 18 ते 25% लहान आकाराची अल्युमिनियम पावडर असते. आणि ती काय होतं की स्फोटक ज्यावेळी तिथे तो फुटतो बॉम्ब, तर त्यावेळी ते त्या मिश्रणामुळे टोकाचा उच्च दाब, म्हणजे एकदम त्याच्यामध्ये हाय प्रेशर तयार होतो. पण तो जास्त वेळ टिकत नाही, कारण का त्यावेळी ती जी अल्युमिनियम पावडर म्हणा, स्फोटक आहे, ती पूर्णपणे वापरली जाते. पण थर्मोबॅरिक बॉम्बमध्ये तसं होत नाही. तर थर्मोबॅरिक बॉम्बमध्ये काय होतं, तो बॉम्ब एकदा टाकला तर डिटोनेटर जे असतात पारंपरिक जे चालत आलेले आहेत, तर त्या डिटोनेटरमुळे तो स्फोट आधी घडवला जातो. तर तो स्फोट घडवल्यानंतर त्या बॉम्बमध्ये तिथे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड किंवा आणि नायट्रोजन, पुन्हा पाण्याची वाफ, हे सगळं तयार होतं. आणि ते हवेला असं लांब फेकतात. म्हणजे बॉम्बमधून ते फुटल्यानंतर हे जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, पाण्याची वाफ आणि नायट्रोजन तयार होऊन ते हवेला असं लांब फेकतं त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे काय होते की एकदम दाब तयार होतो अशा त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर. आणि त्यानंतर काय होतं, दाब फेकल्यामुळे हवा लांब फेकली जाते आणि हे गॅसेस जे तयार होतात ते देखील लांब फेकले जातात. आणि त्यामुळे काय होतं, तिथे अशी पोकळी तयार होते. आणि पोकळी तयार होते म्हणून त्याच्यामुळे काय होतं, पोकळी तयार होते आणि त्याच्यामुळे तिथे ते जे लक्ष त्याच्यावर केलं त्याचं मोठं नुकसान होतं. आणि तिथे टेम्परेचर जवळजवळ 1500 डिग्रीपर्यंत जातं. 1500 डिग्री आणि काही ठिकाणी तर ते 2500 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. आणि यामध्ये काय असतं, एकदा फुटल्यानंतर तिथे 40% जवळजवळ जे अल्युमिनियम असतं, तर त्यातलं थोडं अल्युमिनियम तिथे शिल्लक राहतं. म्हणजे पूर्ण हे होत नाही, कारण का त्याच्यासाठी हवा लागते. आणि कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हवा, स्टीम आणि हे जे नायट्रोजन वगैरे जे वायू तयार होतात ते हवेला लांब फेकतात. त्यामुळे जी अल्युमिनियम पावडर आहे थोडी शिल्लक राहिली ती तशीच राहते. आणि शिल्लक राहिल्यानंतर काय होतं, आता पूर्ण वायूने हवा फेकली, त्यामुळे मोठं जोरात प्रेशर झालं. आणि त्यानंतर पुन्हा व्हॅक्यूम करायला तिथे हवा नाही आहे, तर ते पुन्हा व्हॅक्यूम तयार होतं. आणि जी अल्युमिनियम पावडर शिल्लक राहिलेली आहे, म्हणजे आता 40% जर अल्युमिनियम असेल तर त्यातली 20-22% शिल्लक जी राहिलेली आहे, तर त्या पावडरचं काय होतं, पुन्हा ती पावडर आजूबाजूच्या हवेशी प्रक्रिया करते, म्हणजे त्यातला ऑक्सिजन घेते आणि पुन्हा हवा तिकडे येते, म्हणजे जोरात हवा तिकडे आतमध्ये येते. आणि यामध्ये काय होतं की ते अल्युमिनियम पावडर ज्यावेळी ऑक्सिजनशी होतं त्यावेळी त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि अल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं आणि तिथं प्रचंड उष्णता तयार होते. आणि या ऑक्सिडेशनमुळे जे अल्युमिनियम ऑक्साईड होतं, तर याच्यामध्ये आता एखाद्या माणसाला जर टार्गेट केलं असेल तर त्या माणसाच्या शरीरातील ऑक्सिजन देखील तिथं वापरला जातो. आणि तिथं उष्णता वाढून ती 2500-2500 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. आणि त्यामुळे काय होतं, एवढं टेम्परेचर, एवढी हीट तयार होते की याच्यामुळे माणूस तर आता बोलल्याप्रमाणे सांगाडा सोडून सगळं संपतोच. पण मोठमोठ्या इमारती, बिल्डिंग्स म्हणा किंवा गुहा असेल, बंकर किंवा बोगदा, यांचे पण प्रचंड नुकसान होते. तर हे सगळं उच्च दाब आणि एकदम जास्त उष्णता यामुळे हे जास्त विध्वंसक ठरतात. आणि हे जे आहे थर्मोबॅरिक बॉम्ब, हे आता सध्या रशिया, अमेरिका, इस्रायल आणि चीन यांच्याकडे ते आहे, ते तयार करतायत याच्यामध्ये. तर मंडळी, याच्यामध्ये इंधनं कोणती वापरतात, आता आपण बोलल्याप्रमाणे अल्युमिनियम पावडर झाली किंवा मॅग्नेशियम पावडर झाली किंवा झिरकोनिया झाली, त्यानंतर RDX, HMX हे वापरले जातात. तर हे
याचं एक आपण जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मध्ये आता आपलं मुंबई पुणे महामार्गावर जो प्रॉपिलिनचा हे झाला 32 तास आपलं ट्रॅफिक जाम होतं तिथे, म्हणजे वाहतूक ठप्प होती. का तर ते प्रॉपिलिन जो आहे गॅस, तो प्रॉपिलिन गॅस तिथे गळती झाली आणि तो हवेपेक्षा जड असल्यामुळे तो तसाच तिथे राहिला वातावरणामध्ये. आणि जर तिथे एखादी ठिणगी उडली असती तर तिथं त्याला तो फ्लेमेबल असल्यामुळे, हायली इनफ्लेमेबल असल्यामुळे तो जळला असता आणि त्यानं थर्मोबॅरिक बॉम्बसारखं तिथं काम केलं असतं. म्हणजे ज्वाला सगळीकडे पसरल्या असते आणि तो जोपर्यंत तिथे पूर्ण संपत नाही तोपर्यंत ती आग तशीच राहिली असती. तर हीच पुन्हा हे थर्मोबॅरिक म्हणूया किंवा फ्युएल एअर, कारण का तिथे फ्युएल आपला आहे प्रॉपिलिन आणि तिथे त्याला एअर सोबत त्याने मिक्सिंग केलं आणि ती जळाला. तर हे असं सगळं झालं असतं, म्हणजे एक फ्युएल एअर बॉम्बच म्हणूया आपण त्याला, तयार झाला असतं. जे झालं असतं ते, पण ते होऊ नये म्हणून आपण तिथून गाड्यांना जाण्याला मज्जाव केला आणि त्या पूर्ण 32 तास पूर्ण थांबवली वाहतूक. तर हे सगळं नवीन प्रकारचं एक बॉम्ब आहे, थर्मोबॅरिक बॉम्ब. तर मंडळी हे बघा ना, आजकालच्या तंत्रज्ञानामुळे हे कशा प्रकारचे बॉम्ब तयार होत आहेत आणि काय करतायत. आता परवा तर ठीक आहे, हे आपण थर्मोबॅरिक बॉम्ब विषयी बोललो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब येत आहेत आणि आता आपण प्रत्येक देश काही ना काहीतरी नवीन करतायत की बाबा मी या प्रकारचा बॉम्ब बनवला आहे. आणि सगळ्यात मोठा तर ॲटम बॉम्ब, जसं आण्विक वस्त्र जे आहे, आणि त्याच्यामुळे तर हे सगळं आज युद्ध चाललंय. जसं इराणनं त्यांचं जे आण्विक शस्त्र तयार करण्याचं जे धोरण आहे तर ते पूर्ण त्याच्यावर त्यांनी थांबवावं म्हणून तर हे अमेरिका त्यांच्या मागे लागलेलं आहे. म्हणून तरी म्हणून तरी आज युद्ध चाललेलं आहे. तर मंडळी ही आता थर्मोबॅरिक हा जो नवीन बॉम्ब निघलेला आहे त्याच्याविषयी आपण चर्चा केली. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.